नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांना ऊत आला होता। खुल्याम अवैध गावठी व देशी दारूची विक्री होत होती, तसे मटका धंदे बिनधास्तपणे सुरू होते। गावातच दारू मिळू लागल्याने उमेदीच्या काळात तरुणाई व्यसनाच्या व जुगाराच्या आहारी जात होती। परिणामी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत होती, सामाजिक शांतता धोक्यात आली होती। परंतु नवीन रुजू झालेल्या साहेबांची कामाची चाल चमक, त्यांची कामाची बातमी महिलांच्या कानी पडताच महिलांनी त्यांची थेट भेट घेत जनता दरबार भरवण्याची मागणी केली। त्यात अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली। अगोदर अनेक वेळा मोर्चे काढत निवेदने देत गेली। किती मोर्चे काढले, निवेदने दिली, परंतु प्रशासनाने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे दारू बंद होत नव्हती। त्याचप्रमाणे कुठेही न जाता गावातच दारू मिळू लागल्याने गावात व्यसन अधिकतेचे प्रमाण वाढले होते। देशी दारू सोबतच गावठी दारू सहज मिळत होती। पोलिसांनी चिरीमिरी देऊन ह्या अवैध व्यवसायास ऊत आलेला होता। शिवाय बारेसारख्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादामुळे दारू मटका बिनधास्तपणे सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं। त्यांची गंभीर बाब लक्षात घेऊन सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मनखेड येथे 27 ऑगस्ट रोजी झालेल्या महिलांच्या दारूबंदी विरोधात जनता दरबारात साहेबांनी कडक कारवाईची हमी देत दारूवाल्यांना कडक इशारा दिलाय। त्यामध्ये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम करत मुलांचे लग्न 21 वर्ष तसेच मुलीचे लग्न 18 वर्षाखालील होऊ नये देण्याची शपथ महिलांना व उपस्थांना दिली आहे। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।